हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि सकाळी सगळे व्लॉगला जी आहे सुरुवात केली आणि इथं आबा देवाला फुलं वाहत होती, दुर्वा वाहत होती. खाली वॉकिंग करायला गेलेले होते सकाळी सकाळी, तर तिथं छान जास्वंदाची जी फुलं होती ती मिळाली होती आणि येताना मग घेऊन आले. आणि आल्या आल्या गणपती बाप्पांना ती वाहिली जास्वंदाची फुलं. काल झाडालाच आलं होतं तर ते वाहिलं, पण ते एकच होतं. आणि त्यानंतर काही नाही. आता कळी आहे ती येईल 2-4 दिवसात आणि ही फुलं येताना खालून घेऊन आले होते. लाल कलरची पण होती, परत पांढऱ्या कलरची पण होती. तर फुलं वाहिली होती आणि इथे गणपती बाप्पाजवळ क्लेचे गणपती आहेत. तर रोणीतल्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी होती गणपतीसाठी क्ले पासून बनवायचा. तर त्याने जो खाली समईजवळ ठेवलाय ना, तो गणपती त्याने बनवला होता. तर तो त्याचा पहिला प्रयत्न होता आणि मी त्याला त्याच्याकडनं प्रॅक्टिस वगैरे करून घेतली नव्हती. त्याला फक्त त्याने गणपती बघितला आणि तसं त्याने बनवलं होतं. पण शाळेतनं घरी येता येता तोपर्यंत तो गणपती जो आहे पूर्ण असा हलला होता. तर घरी आल्यावर ना मी त्याला बनवून दाखवला होता. जो गणपती जवळ समोर ठेवला ना, तो घरी आल्यावर मग मी त्याला शिकवला, की कसा गणपती असतो आणि कसा बनवलं जातं. तर इथे आणि इथे ना रोनित क्रेयॉन्स खेळत होता आणि रोनितकडे तुम्ही बघितलंच असणार मागच्या ब्लॉगमध्ये, की मोठी कलरची एक सुटकेस म्हणता येईल तर ती आहे. तरी पण त्याने आबा आले होते आणि आबा आल्या-आल्या लगेच आबांना त्याने क्रेयॉन्स, त्याला पेस्टल कलर हवे होते, जे की मागे पण तो माझ्याकडे मागत होता. पण भरपूर एवढे कलर असताना मी नवीन कलर त्याला आणले नव्हते. तर त्याने हे त्याचे जे लाड आहेत ना, त्याने ते आबांकडनं पूर्ण करून घेतले. ते असतं ना, नातू जे म्हणेल ते म्हणेल. नातू-नातनी सगळ्यांना, सगळ्या आजी-आजोबांना जे आहेत ते आवडत असतात आणि तसंच रोनीचं पण इथे होतात, लाड होतात सगळे. तर आल्या-आल्या ज्या दिवशी आले त्याच दिवशी रोनीत त्यांना घेऊन गेला आणि पेस्टल कलर जे आहेत ते घेऊन आला. तर तो तिथं मला तेच दाखवत होता, की बघ मी पेस्टल कलर माझे असं. आणि काही फरक नव्हता. पण असतं ना, मित्रांकडे आहे म्हटल्यावर आपल्याकडे पण पाहिजे. तर त्याने पण ते क्रेयॉन्स घेतले आणि आता आई आणि आबा आणि रोनित ते चाललेत मंदिरात. नेहमीचं हे रुटीन असतं त्यांचं. इथं आल्यावर, पुण्यात आल्यावरचं रुटीन. तिथेही गावाकडे जवळच समोरच त्यानंतर मंदिर मग असल्यामुळे ते रोहितचं जे तिथेच आहे जातात मस्ती मंदिरात. वगैरे पण चालूच इथं असते. तो मला लांब असतं चिडवायची कामं थोडंसं. करत तर मग असतो. त्याला रोनितला ते माहिती आता मी रागवणार गाडीवरच नाही घेऊन जाणार म्हणून होते त्याचं आपलं आणि चालू असतं. महादेवाच्या मंदिरात तर जाणार ते होती. गेले तर होते माईंनी मंदिरात पूर्ण आणि बॅगच त्यानंतर मग घेतली मी होती. इथं आता तर त्यामध्ये स्वयंपाकाला जी त्यांचं ना आहे सुरुवात केली. काय पाण्याची बाटली करायचं असते, ते पूजा आधीच असतं, ठरलं दिवा होतं. असतो, भेंडी जी अगरबत्ती आहे आज सगळं भेंडीची ते भाजी घरूनच घेऊन आणि जातात कढी पूजेचं करायची सामान. होती. आणि तर भेंडी महादेवाच्या चिरून मंदिरात घेतली होती. जातात. कढी माझी तिथून जी आहे ती हनुमानाच्या, आधीच करून विठ्ठलाचं झालेली होती मंदिर कढी. आहे तिथे. आणि तर भेंडी तिथं ते करत दर्शन असताना, करत चिरत करत असताना येतात नंतर आणि मग मी रोनितला पण ठरवलं, की घेऊन आता गेले म्हणजे गणपती बाप्पा रोनितला पण आहेत आपल्याकडे आणि तिथं नैवेद्य ते पण द्यायचा असतो. तर फक्त कढी आणि महादेवाच्या भेंडी इथे पूजा वगैरे करून कसं घेतात. द्यायचं ना तर नैवेद्याला. हे त्यांचं तर नेहमीचंच म्हणून मग मी रुटीन असतं. ठरवलं, की त्याबरोबर तर छान सकाळी अशी ना भजी बनवायची. म्हणजे कढी झाडून वगैरे भजी जी घेतलं आहे होतं, पण ती फरशी खाता पुसली येते नव्हती. तर छान. म्हटलं चला ते पण आवरून आणि घ्यायचं. आता रोनित वगैरे घरी कढी नाहीये. वगैरे केली, तर भेंडी वगैरे तोपर्यंत करत होती म्हटलं आणि आधी भाजी आणि करून घेते, भज्या कणिक पण मळून बनवल्या ठेवून देते आणि आणि त्यानंतर सकाळी मी फरशी पण गणपती मला बाप्पाच्या पुसायची आहे, प्रसाद जी की म्हणून सकाळी नैवेद्य पुसली गेली जो नाही. होता, तर तो राजगिऱ्याचे कढी आज लाडू बेत होता कढीचा चा प्रसाद आणि होता भेंडीच्या आजचा भाजीचा. तर आजचा भेंडी नैवेद्य करायची होता. होती. तर सकाळी कढी मी प्रसादाला मी आधीच तेच करून ठेवलं घेतली होतं. होती आणि भेंडी जी आहे ती धुवून घेतली, पुसून घेतली. खरं तर मी जर मला करायची असली ना दुसऱ्या दिवशी भेंडी, तर मी आदल्या दिवशीच तिला धुवून घेते. पण काल रात्री खाली गेले होते आरती वगैरे आणि छान असे डान्स वगैरे झाला. तर बराच वेळ मला 10:30 झाले खालीच. आणि त्यानंतर मग मी काही धुतली नाही तिला. मग सकाळीच इथं जेव्हा पूजा वगैरे केली त्यावेळेलाच धुवून घेतली होती आणि आता पुसून घेतली आणि आता चिरून घेते भेंडीची भाजी. कढी झाली आहे आणि असं विचार केला, की कढी करतेच आहे, तर कढीबरोबर आणि देवाला पण नैवेद्य द्यायचा असतो. मी रोजच्या रोज काही ना काही बनवते, पण आज भेंडी आणि कढीचा बेत होता, तर त्याबरोबर छान अशा भज्या पण मी केल्या. कढी आणि भजी असं छान लागतं, तर मग ते पण केलं. तर कणिक वगैरे मळून ठेवलं, भज्या झाल्या. सगळा स्वयंपाक जो आहे तो मी आधी करून घेतला आणि मग केल्यानंतर मग जे आहे फरशी जी आहे पुसून घेतली.
आणि मॉपनेच पुसून घेतली होती. बरेच दिवस झाले मी हाताने फरशी पुसली नाहीये, ती पण मला पुसायची. हाताने जेव्हा फरशी पुसते ना तेव्हा घर काही म्हणजे छान अजून जास्त चमकायला लागतं मॉपपेक्षा. असो, हे घाईघाईचं असतं. तर मग याने होतं. हॉल वगैरे पुसून झाला होता. आता किचन वगैरे जो आहे तो पुसून घेत होते. आणि इथे ना मग मी डायरेक्ट त्यानंतर ना पोळ्या वगैरे केल्या, जेवणं केली, स्वयंपाक वगैरे झाल्या, भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि झोपले दुपारी. दुपारी एवढी झोप आली आज माहीत नाही, पण जवळ-जवळ 2 तास झोप काढली आणि मग उठल्यावर असं फार गळल्यासारखं झालं असं. तर मग त्यानंतर ना कपडे जे आहेत ते घड्या करून घेत होती आणि छान असं ऊन पडलं होतं बाहेर. काल पण छान ऊन होतं आणि आज पण ऊन होतं. त्यामुळे जे कपडे होते ना ते पण लगेच वाळले होते. नाहीतर असं होत होतं की गेल्या 2-4 दिवसापासून ना स्टँडवर कपडे, आजचे कपडे स्टँडवर, उद्याचे कपडे वरती रॉडवर आणि बाकीचे इकडे-तिकडे टाकलेले आणि अजिबात प्रॉपर वाळत नव्हते, तरी ते असे थंडच लागायचे. तर बऱ्याच दिवसापासून असं मागे पाऊस सुरू होता तर होतं. पण आता कालपासून ना छान ऊन होतं म्हणून कपडे जे आहेत ते पण छान वाळले होते आणि रोजच्या रोज जर ते वाळले ना तर जमा पण जास्त होत नाही. तर हे माझी साडी वगैरे आधीचीच होती, त्यावेळेला मी धुतली नव्हती. हरतालिकेच्या दिवशी घातली होती तीच साडी आहे ही आणि मी धुतली नव्हती कारण पाऊस चालू होता आणि ती धुतली तर मग टाकायची कुठं ना, एवढी मोठी साडी, म्हणून मग धुतली नाही. पण काल छान ऊन होतं ना म्हणून आज सकाळी तिला धुवून घेतली होती आणि छान वाढली पण होती. तर इथं ना रोणीचं काही ना काही हरवत असतं. रोणीला काहीच गोष्टी त्याच्या सापडत नव्हत्या, की ड्रॉइंग बुक कुठं ठेवली आहे, माझी कंपास कुठं ठेवली आहे. तर तो मला तेच विचारत होता, माझी कंपास कुठं गेली? तर मग मी त्याला सांगितलं इथं तर ठेवली आणि आता सगळ्या कपड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या करून घेते. आणि कालच्या दिवशी ना सिलेंडर पण संपलं होतं. जेव्हा मी मोदक जे आहे उकडायला ठेवले होते, उकडीचे मोदक करत होते तेव्हा. तर अचानक गॅस पण संपला होता. तर मग आमच्याकडं तसा ऑप्शन आहे, 2 असतात, जे की आम्ही एक बाथरूममध्ये ठेवतो. तिथं गॅस गीझर लावलंय. तसं सोलरचं पण पाणी असतं, पण तरी ऑप्शन म्हणून जेव्हा पाऊस वगैरे असतो ना, त्यावेळेला सोलरला पाणी येत नाही. म्हणून मग आम्ही गॅस गीझरची पण करून ठेवलेली व्यवस्था, जेणेकरून तिथल्या तिथे गरम पाणी येईल. तर एक सिलेंडर जे असतं ते एक बाथरूममध्ये ठेवलेलं असतं आणि एक जे आहे ते गॅसला लावलेलं असतं. तर काल ते संपलं तर मग गिझरचं सिलेंडर मी तिकडं लावलं होतं आणि आज सकाळी मग ते लगेच ऑर्डर केली कालच्या दिवशी, म्हणजे बुक केलं होतं आणि लगेच आज आलं ते. तर मग आज लावून घेत होती आणि इथं आमचं असं सुरू होतं, की मी त्यांना म्हणत होती, की सिलेंडर उचललं जात नाही का? मी एकटी उचलून घेते असं. मग ते म्हणत होते, की त्यावर 15 किलो लिहिलंय, 15 किलोचं वजन उचलणार आहे का? असं आमचं त्यावरनं विषय सुरू होता. तर तिथं संपलं होतं, तर आता तिथं गॅस जो आहे, हंडी जी आहे ती लावून घेते. आणि ही जी रांगोळी आहे ती मी आता दुपारीच बनवली होती. झोपेतनं उठल्यावर नंतर तिला बनवून घेतली आणि ही जे कमळाचे फुलं जे आहेत ते बनवले होते ना मी, त्याच्यासाठी हे सर्कल मला बनवायला, म्हणजे ऑर्डरच होती ही, की त्यांनी सांगितलं होतं, की जे फुलं बनवले तर त्याच्यामध्ये मला एक सर्कल करून मिळेल का? आणि मग म्हणजे कसं हे रांगोळीसारखं पण ठेवता येईल, आजूबाजूला जे कमळाची फुलं आहेत, लोटस, तर ते ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये हे सर्कल. तर त्यांना असं प्लेनच हवं होतं. ज्या कलरमध्ये फुलं आहेत तर त्याच कलरमध्ये हवं होतं. तर ते मी बनवलं होतं आणि त्या फुलांना लेस लावली होती, तर याला पण लावली. आणि बघू शकता ते छान असं वागतं पण, त्याची रांगोळी अजिबात निघत नाही, फोल्ड पण होतं व्यवस्थित आणि रांगोळी वगैरे व्यवस्थित राहते. तर रात्र झाली होती, संध्याकाळ झाली होती आणि आरती करायची होती गणपती बाप्पाची. तर त्याआधी म्हटलं स्वयंपाक करून घेऊ, कारण सगळे जे होते ते खाली गेले होते. रोनी खाली खेळायला गेला होता, आई-आबा खाली वॉकिंगला गेले होते आणि हे पण गेलेले होते. तर त्यात आधी मी जो आहे भाज्या करून घेतल्या आणि गिलक्याचीच भाजी केली 2 प्रकारामध्ये आणि इथं नैवेद्य मागवला होता गणपती बाप्पासाठी, कारण आज मी काही बनवलं नव्हतं. मी रोज काही ना काही बनवत होती. शिरा बनवला, एक दिवस गुळाचा बनवला, एकदा साखरेचा बनवला प्रसादाचा शिरा. त्यानंतर एकदा अ, उकडीचे मोदक 2 वेळा बनवले गेले. तर असं होतं आणि आज मग मी बाहेरूनच बालुशाही मागवली होती. तर गणपतीला नैवेद्य म्हणून बालुशाही आज आणली होती आणि त्यानंतर आज नैवेद्य वगैरे दिला गणपती बाप्पाला आणि
आरती करायची होती. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की आईंनी आरती केलेली होती आणि आजची जी आरती होती त्या आबांना करायला दिली होती. सकाळी अहोंनी केली होती आरती. तर मग आता आबांना सांगितली. खरं तर रोहितला पण मी सांगत होती, पण तो घाबरतो आरती करायला. एकदा जेव्हा त्याने आरती करत होता गणपतीच्याच वेळेस असं झालं होतं. अचानक त्याला लहान होता आणि मी त्याला आरती करायला सांगितली. खरं तर मी पण पकडलं होतं, पण माहीत नाही काय झालं आणि ती आरती अचानक त्याच्या अंगावर आली. म्हणजे तेल वगैरे, चटका वगैरे, भाजलं वगैरे नव्हतं, काही लागलं नव्हतं. पण जो होता तो दिवा विझला आणि ते तेल वगैरे सगळं त्याच्या अंगावर आलं होतं. तर ते त्याच्या लक्षात आहे आणि तेव्हापासून ना तो आरती वगैरे करत नाही. घाबरतो. तो आरती घ्यायला पण फार घाबरतो. त्याला असं वाटतं की भाजेल की काय असं त्याला वाटतं, म्हणून मग आरती पण मला त्यालाच मीच देते त्याला. तर त्याचं आवडतं जे आहे, त्याला घंटी वाजवायला फार आवडते. टाळ असतात ते वाजवायला आवडतं. खाली पण क्लब हाऊसला म्हणजे सोसायटीची आरती होते ना, तिथं टाळ असतात, तर त्याला ते पण वाजवायला फार आवडतं. तर मग तो ते आनंदाने करत असतो. आणि रोहितचा तुम्ही आवाज ऐकलाच असेल की रोहितला सगळ्या ज्या गणपतीच्या वेळेला आरत्या म्हटल्या जातात ना, त्या या निमित्त असतं की त्यामुळं ज्या मुलांच्या आरत्या ज्या असतात ना, त्या सगळ्या पाठ होतात. आणि रोहितची पण गणपती बाप्पाची आरती जी होती ती सगळी पाठ होती. घालीन लोटांगण वगैरे असं पण तो म्हणतो, छान म्हणतो. तर आरती वगैरे झाली होती. आरती वगैरे करून झाली. त्यानंतर प्रसाद वगैरे खाल्ला. छान आज बालुशाही होती. खरं तर गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायचं म्हणून आपण आणत असतो, पण त्याचा ताव आपणच मारतो. आणि हे मागचे बरेच दिवस असं झालंय की खूप गोड गोड खाण्यात येतंय. रोजच्या रोज जे आहे ते गोड खाणं चालू आहे. तर इथे ना मग मी मिस्टरांना सांगितलं की छोले जे आहेत ते काढून द्या. म्हणजे उद्या जी आहे छोल्यांची भाजी करेल छान मसालेदार. म्हणजे तिखट पण काहीतरी हवं. आणि मी आज गिलक्याचीच भाजी केली होती. 2 प्रकारात केली होती. एक लाल तिखटची बनवली होती आणि दुसरी जी आहे ती येल्लो, फक्त हळद टाकून, तेल, हळद, मीठ असं टाकून बनवली होती. कारण रोणीचं असं झालंय की तो तिखट आता अजिबात खायला तयार नसतो. त्याला बाहेरचं तिखट चालतं, पण घरातलं तिखट जे आहे तो अजिबात खात नाही. म्हणून मग मला त्याच्यासाठी जी आहे सेपरेट भाजी बनवून घ्यावी लागली. आणि त्यानंतर त्याने खाल्ली. म्हणजे असं आहे की तिखट नाही राहिली, असं फिकं मग त्याला चुरून वगैरे दिली, भाजी टाकून दिली आणि मग जी आहे ती भाजी त्यानं खाल्ली आवडीने. आणि आमची पण सगळ्यांची जेवणं जी होती ती झालेली होती आणि म्हटलं चला आता भांडे आवरून घेऊ. कारण खाली पण जायचंय, सोसायटीचं आरती पण असते. म्हणजे आवरून वगैरे गेलं, सगळं आवरून जर गेलं ना, तर मग कितीही उशीर झाला तिकडनं यायला तर मग काही प्रॉब्लेम नसतो. आणि खाली गेलं, गेम्स वगैरे होतात, तर मग उशीर जो आहे तो होतोच होतो. तर आता भांडे पटकन आवरून घेते आणि त्यानंतर आरतीला जाते. भांडे वगैरे आवरून झालेत. सगळं किचन कट्टा सगळं आवरून घेतला आणि छोले पण भिजवले तिथे. म्हणजे उद्याच्या भाजीची तयारी आत्ताच करून ठेवते. म्हणजे कसं टेन्शन नसतं की काय बनवायचं काय नाही बनवायचं. आणि छोले आवडतात आणि हे गावरानी छोले आहेत, त्यामुळं मग भिजवले. मी रात्रीच भिजवले. म्हणजे सकाळी कुकरला 2-4 शिट्ट्या केल्या तर ती छान होते. आणि इथं दळण पण दळून आणलंय. पीठ पण संपलं होतं, तर मग दळण पण दळून आणलं. आणि सगळे गेलेत खाली आरतीला. आता मी पण जाते. आणि रात्री बघा किती छान वाटते गणपती बाप्पाला जवळ. लाइटिंग असलं ना की काहीतरी वेगळंच दिसतं आणि छान वाटतं.
आणि मी इथं हरतालिकेची जी मूर्ती होती ती पण ठेवून दिली, कारण विसर्जन अजून केलं नाही आहे. तर मग म्हटलं पूजा होईल रोजच्या रोज, तर मग मी तिला गणपतीजवळच ठेवली हरतालिकेला. आणि हा आमचा क्लेचा बाप्पा, जो की मी रोहिणीतला शिकवण्यासाठी कसं बनवतात दाखवण्यासाठी केलं होतं. लाईट बंद केला आहे त्यामुळे एवढं दिसत नसेल. आणि हा रोहिणीतनं बनवला होता, पण शाळेतनं घरी येता येता तो जरा डगमगला आहे. आणि हा त्याचा पहिला प्रयत्न होता म्हणून त्याच्या मानानं तो खूप छान त्याने बनवला आहे, कारण त्याआधी त्याला मी कधीच असं दाखवलं नाही किंवा बनवलं नव्हतं. हा डायरेक्ट त्याने बनवला आहे त्यामुळे छान वाटतं. हे कान आहेत आणि त्याने फेट्याला पण असं छान रेड कलर केला आहे. छान आहे, त्याच्या मानानं तो छान आहे. तर आता मी जाते खाली आरतीला. आणि आज गेम आहे, आज 5वा दिवस आहे आणि बऱ्याच जणांचे 5व्या दिवशी गणपती विसर्जन होतात. तर आमचा गणपतीचं विसर्जन जे आहे ते मंगळवारी आहे 7व्या दिवशी. तर 7व्या दिवशी गणपतीचं विसर्जन होईल, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेलच नक्की. मी दरवेळेस ना अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसवायचे, तर पूर्ण दिवस असायचा. पण मी यावर्षीपासून ठरवलं की 7 दिवसाचा गणपती बसवायचा, जेणेकरून काय होतं ना 7 दिवस आपण बसवलं की त्याची सेवा पूजा सगळं छान आणि व्यवस्थित होतं. तसं तेव्हाही व्हायचं, पण असं व्हायचं की मध्येच काहीतरी अडचण प्रॉब्लेम किंवा काही सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना काही ना काही असतात घडतात. आणि मग ते काय करायचं ना असं खूप प्रॉब्लेम्स होतात. तर म्हटलं 7 दिवसाचा बसवायचा आणि 7 दिवसामध्ये जी सेवा करायची ती करून घ्यायची. तर मग मी यावर्षी 7 दिवसाचा बसवेल आणि मंगळवारी जी आहे ती विसर्जन करेल. तर चला, आजचा व्लॉग इथंच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय होतं ना, आई आबा आलेत घरी आणि मला पण सवय नाही आहे अजून त्यांच्यासमोर व्लॉगिंग वगैरे करायची, आणि त्यांना कसं वाटेल, अनकम्फर्टेबल असतात. म्हणून मग मी काय 2 दिवस मागे केला नव्हता, 1 दिवस टाकला नव्हता. नंतर मग मी थोडा आरतीचा जो होता तो आणि परवाचा असा मिक्स करून मग मी तो टाकला. पण आता मी करेल पुढे. तर आजचा व्लॉग असा झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.